नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला टमाटो प्लॉट आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी आपला टमाटो प्लॉट 2 महिने 15 दिवसाचा कंप्लीट झाला आहे. 2 महिने 15 दिवसाचा आज कंप्लीट झाला आहे. ही आपली लागवड आहे 28 मे 2026 रोजी. हे पहा, आपले फळांना कलरही येऊ लागला आहे. आज आपण हार्वेस्टिंग करणार आहोत, पहिली पालवण करून घेणार आहोत व आज आपण ह्या टमाटो प्लॉटला ड्रिपद्वारे सोडणार आहोत महापीट कंपनीचे रूटमॅक्स. या सर्व फळाची आपण आज हार्वेस्टिंग करून घेणार आहोत. एक 10 ते 25 पर्यंत कॅरेट निघते, काही सांगता येत नाही, अंदाजे सांगितले. ह्या प्लॉटला आपण ड्रीपद्वारे सोडणार आहोत रूटमॅक्स, कारण की आपले टमाटो प्लॉटमध्ये हे वरची जी सेटिंग आहे, हे सेटिंग ह्याची साईज बनण्यासाठी रूटमॅक्सची सध्या आवश्यकता आहे. रूटमॅक्समुळे पांढरी मुळी कार्यक्षम राहते व पांढरी मुळी कार्यक्षम राहिल्यावरच वरी शेंडा चालतो व कळीही चालते व पांढरी मुळी कार्यक्षम राहिल्यावरच आपल्या ह्या फळांना साईज ही प्रॉपर येईल व आपला माल 1 नंबर क्वालिटीचा राहील व रेटही चांगला मिळेल. आज ह्या फळाची आपण हार्वेस्टिंग करून घेणार आहोत. कशी आहे सेटिंग बघा, टोटल काकरेली अशी सेटिंग आहे. हे पहा, हे आपले फळ जे पहिले सेटिंग धरली होती ते आज हार्वेस्टिंग करून घेणार आहोत. हे पहा, जबरदस्त सेटिंग आहे. हे आपण शेंड्याच्या फळासाठी आज रूटमॅक्स सोडणार आहोत व रूटमॅक्समुळे पांढरी मुळी एकदम चांगली चालते व पांढरी मुळी चालल्यावरच आपण जी खते देतात टमाटो प्लॉटला ते अपटेक होण्यासाठी अपटेक करून देण्याचे काम रूटमॅक्स करते पांढरी मुळी चालल्यावर. ही पहा सेटिंग. बॅलरमध्ये पाणी चालू करायचे व असे थोडे थोडे रूटमॅक्स टाकून विघरून घ्यायचे. एक खट्यात जर टाकले तर ते पाण्यामध्ये तसेच राहते व त्याच्या एक गाठी बनतात. त्यामुळे थोडे थोडे टाकून पहिल्यांदा विघरून घ्यायचे. त्यानंतर हलवून घ्यायचे. हे आपण छोट्या प्लॉटची डबल लागवड करून घेतली आहे व स्नेल किल टाकल्याचा रिझल्टही आला आहे. त्यानंतर स्नेल किलनं एखादे गोगलगाईने एखादे रोप कुरतडले, नाहीतर एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे आपल्याला. हे पहा, हे आपले पहिले झाडे आहेत व हे मागून लावलेले आहेत. मागून लावलेले थोडे छोटे रोप मिळाले आपल्याला. हे पहा, गोगलगाई आणखीनही आहे पण त्या मेलेल्या आहेत. स्नेल किलचा गोगलगाईसाठी जबरदस्त रिपोर्ट आहे. हा आपला आहे 30 गुंठ्याचा नवीन प्लॉट. हे आपण घेतले आहे महापीट कंपनीचे रूटमॅक्स 1 किलो. हे आपण 60 लिटरच्या बॅलरमध्ये विघळवून घेणार आहोत. रूटमॅक्स थोडे थोडे टाकल्यावर पाण्यामध्ये व्यवस्थित विघ्रता येते.